नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी मधील गणित भाग 1 मधील सराव संच 1.3 मधील राहिलेले प्रश्न क्रमांक 3 पूर्णपणे सोडवणार आहोत. प्रत्येक उदाहरण अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप समजावून सांगणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला तर मग सुरू करूया. प्रश्न क्रमांक 3, खालील एक सामायिक समीकरणे क्रमच्या पद्धतीने सोडवा. आता हा प्रश्न आपण स्टेप बाय स्टेप सोडवूया. यातील पहिला प्रश्न 3x वजा 4y बरोबर 10 आणि 4x अधिक 3y बरोबर 5 हे आहे. तर हे जे दिलेलं आहे हे आहेचं लिहून घ्यायचं. दिलेले समीकरण समीकरणे 3x वजा 4y बरोबर 10 आणि दुसरं आहे 4x अधिक 3y बरोबर 5 हे दिलेलं आहे. ते आहेच लिहून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला सुरुवातीला क्रमच्या पद्धतीने काढताना डी हे काढायचं असतं. डी बरोबर या ठिकाणी मग या ठिकाणी एक्सच्या आणि वायच्या किमती ज्या दिलेल्या आहेत त्या आहेच्या मांडून घ्यायच्या. या ठिकाणी पहिली जी असते ती या ठिकाणी 3 लिहायचं. त्यानंतर ही वजा 4 आहे या ठिकाणी वजा 4 लिहायचं. त्यानंतर 4 आणि या ठिकाणी 3 हे आहेचं लिहून घ्यायचं. त्यानंतर बरोबर लिहायचं. 3 आणि 3 गुणिले करायचं. यांचा तिरकस गुणाकार करायचा. 3 गुणिले 3 आणि दुसऱ्या कंसामध्ये लिहायच्या आधी ह्या दोन्ही कंसाच्या मध्ये वजा चिन्ह द्यायचं. ही वजा 4 गुणिले इथलं 4 अशा प्रकारे करून घ्यायचं. त्यानंतर पुढं ह्या दोन्हीचा गुणाकार 3 त्रिक 9 इथं वजा आहे त्यामुळे वजा चिन्ह द्यायचं. कंसाच्या आतमध्ये वजा चिन्ह असल्यामुळं या ठिकाणी काय करायचं, इथं कंस ठेवायचा. 4 × 16 आणि इथं वजा आहे. वजा गुणिले अधिक ह्यांचा गुणाकार वजा येतो म्हणून या ठिकाणी वजा चिन्ह द्यायचं. बरोबर या ठिकाणी 9ला 9 आहेच. या ठिकाणी वजा चिन्ह आहे ह्या कंसाच्या आतमध्ये वजा, मग ह्या दोघांचा गुणाकार होतो. वजा वजा यांचं काय होतं अधिक 16 बरोबर. या ठिकाणी 16 अधिक 9 बरोबर 25 असं उत्तर भेटतं आपल्याला. त्यानंतर आता डीची आपण काढली. अशाच प्रकारे आपण पुढे आता dxची किंमत काढूया. dx बरोबर या ठिकाणी dxची किंमत काढताना या ठिकाणी ज्या एक्सच्या शताची किमती आहेत त्या घ्यायची नाही. त्या जागी आपण काय करायचं, ज्या कॉन्स्टंट संख्या आहेत 10 आणि 5 ह्या त्या ठिकाणी मांडायच्या. 10 आणि 5 त्यानंतर इथलं वजा 4 आणि 3 आहेच लिहायचं. बरोबर 10 गुणिले 3 10 गुणिले 3 दुसऱ्या आणि पहिल्या कंसाच्या मध्ये काय करायचं, वजा चिन्ह द्यायचं. त्यानंतर वजा 4 गुणिले 5 असले आहेत. बरोबर 10 त्रिक 30 वजा आहेच. दुसऱ्या कंसामध्ये 5 चोक 20 आणि इथला अधिक वजा यांचा गुणाकार काय येणार वजा 10 त्रिक 30 या ठिकाणी 30 येणार. बरोबर इथं 30ला 30 आहेच. इथं वजा 20 आहे इथं आणि इथं वजा चिन्ह आहे. वजा वजा अधिक होणार. या ठिकाणी काय होणार 20 येणार. बरोबर या ठिकाणी 30 आणि 20 किती येणार 50. मग या ठिकाणी dxची किंमत या ठिकाणी आपल्याला किती भेटली, dx बरोबर 50 या ठिकाणी आपल्याला उत्तर भेटलं. त्यानंतर आपण dy ची किंमत काढूया. dxची झाल्यावर dy ची किंमत आपण काढूया. dy बरोबर आता dy ची किंमत काढताना या ठिकाणी x जशी काढली होती कसं त्या शेजारी आपण x शताची किमती ज्या कॉन्स्टंट संख्या सहगुणक आहेत ते घेतले नव्हते. आता या ठिकाणी y सहगुणक घ्यायचे नाहीत. आता या 3 आणि 4 आहेच घ्यायचं आणि ज्या कॉन्स्टंट 10 आणि 5 जे आहेत ते आहेच 10 आणि 5 या ठिकाणी आहेच मानून घ्यायचं. बरोबर 3 गुणिले 5 वजा 10 गुणिले 4 बरोबर 5 त्रिक 15 वजा 10 चोक 40 बरोबर 40मधून 15 गेले तर या ठिकाणी किती येणार वजा 25 काय येणार, कारण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं असतं या ठिकाणी. म्हणून किती येणार या ठिकाणी वजा 25. मग या ठिकाणी डीवायची आपल्याला किंमत किती भेटली वजा 25. मग त्यानंतर या ठिकाणी आपण एक्सची किंमत काढायची. आपल्याला एक्सची किंमत काढण्यासाठी आपल्याला सूत्र काय आहे, dx अपॉन डी. dxची व्हॅल्यू किती आहे, dxची आपण किती काढलेली या ठिकाणी 50. या ठिकाणी 50 लिहून टाकायचं. त्यानंतर डीची किंमत आपण किती काढली, डीची 25. मग या ठिकाणी एक्सची किंमत किती येणार, एक्स बरोबर 25 × 25 25 दोन्ही 50. एक्सची किंमत किती आली या ठिकाणी तर 2 आली. मग त्यानंतर अशाच प्रकारे वायची किंमत काय करणार, वाय बरोबर dy अपॉन डी असं सूत्र आहे. मग डीवायची किंमत किती आली वजा 25 भागिले डीची किंमत किती आहे 25 या ठिकाणी. मग वाय बरोबर या ठिकाणी 25 × 25 येणार. आता इथं वजा इथं अधिक वजा यांचा भागाकार काय असतो वजा असतो. मग वजा 1 अशा प्रकारचे उत्तर आलं. एक्सची किंमत किती आली 2 आली आणि या ठिकाणी वायची किंमत किती आली वजा 1. तर मग या ठिकाणी देअरफॉर म्हणजेच काय येणार या ठिकाणी एक्स वाय बरोबर एक्सची किंमत किती आहे 2 आणि वायची किंमत वजा 1 हे आहेच लिहून घ्यायची. ही दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल आहे. समीकरणाची उकल आहे.
असं शेवटला उत्तर लिहायचं. त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक दुसरा पाहूया. आता या ठिकाणी जे समीकरण दिले 4x अधिक 3y वजा 4 बरोबर 0, 6x बरोबर 8 वजा 5y असं वेगळ्या पद्धतीने दिलेलं आहे. मग दिलेले समीकरण दिलेली समीकरणे ax अधिक by बरोबर c या स्वरूपात लिहू. मग या ठिकाणी ह्या स्वरूपात लिहायचं असेल तर मग या ठिकाणी काय करायला लागतं आहे, या ठिकाणी 4x अधिक 3y हे वजा 4 आहे, हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे घ्यायचं बरोबर 4. आता इथं 6 आहे, 6x आहे. मग या ठिकाणी वजा 5y आहे, तर हे बरोबर चिन्हाच्याकडे घेतल्यानंतर काय होणार अधिक 5y बरोबर 8ला आहेच ठेवायचं, 8ला आहेच ठेवायचं. त्यानंतर आपल्याला पहिल्यांदा कोणाची किंमत काढायची, डीची काढायची. डी बरोबर आता या ठिकाणी काय येणार 4 3 6 आणि 5 अशा प्रकारे येणार बरोबर. आता या दोघांचा गुणाकार 4 गुणिले 5 वजा 3 गुणिले 6 किंवा 6 गुणिले 3 बरोबर 4 पंचे 20 वजा 6 त्रिक 18 बरोबर. या ठिकाणी 20मधून 18 गेले तर किती येणार, या ठिकाणी 2 येणार. त्यानंतर डी एक्सची किंमत आपल्याला काढायची, डी एक्स बरोबर. आता डी एक्सची किंमत काढताना आता एक्सची किंमत घ्यायची नाही, जे सहगुणक कोणाची एक्सची घ्यायची नाही. त्या ठिकाणी काय घ्यायची, जे कॉन्स्टंट म्हणजे ज्याला कोणच चल नाही ते घ्यायचे. 4 आणि 8 3 आणि 5 आहेच ते घ्यायचं बरोबर. 4 आणि 5 यांचा गुणाकार 4 गुणिले 5 वजा 3 गुणिले 8 3 गुणिले 8 बरोबर. 4 पंचे 20 वजा 8 त्रिक 24. आता या ठिकाणी किती येणार, 24मधून 8 गेले तर या ठिकाणी 20 24मधून 20 गेले तर किती येणार 4 येणार. मोठ्या संख्येचं चिन्ह काय वजा, त्यामुळे वजा चिन्ह द्यायचं. त्यानंतर आपल्याला कशाची किंमत काढायची, डी वायची किंमत काढायची. डी वाय बरोबर किती येणार, या ठिकाणी जे वायचे सहगुणक आहेत ते घ्यायचे नाहीत. आता या ठिकाणी 4 6 आणि वायच्या जागेला कोणते घ्यायचे, जे कॉन्स्टंट आहेत 4 आणि 8 बरोबर. आता या ठिकाणी 4 गुणिले 8 4 गुणिले 8 वजा 4 गुणिले 6 बरोबर. 8 चोक 32 वजा 6 चोक 24 बरोबर. 32मधून 24 गेले येणार 8. त्यानंतर कशाची किंमत काढायची, आपल्याला एक्सची किंमत काढायची. एक्स बरोबर एक्सची किंमत काढण्याचं सूत्र काय, डी एक्स भागिले डी. डी एक्सची किंमत किती आलेली आहे आपली वजा 4 या ठिकाणी आहे, आणि डीची किंमत किती आहे 2 या ठिकाणी 2 लिहायची. मग एक्स बरोबर बरोबर या ठिकाणी किती येणार, बे 1 बे दोन्ही 4 म्हणजे 2, आणि या ठिकाणी वजा इथं अधिक वजा मग एक्सची किंमत किती आली वजा 2. त्यानंतर आपण कशाची काढायची, वायची किंमत काढायची. वाय बरोबर डी वाय भागिले डी. डी वाय भागिले डी. डी वायची किंमत किती आहे 8 आणि डीची किंमत किती आहे तर 2 आहे. 2 बे चोक 8 वाय बरोबर किती येणार 4 येणार. वायची किंमत किती आली तर 4 आली. मग या ठिकाणी आपण खाली काय लिहू शकतो, म्हणजेच एक्स वाय बरोबर वजा 2 आणि 4 ही दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल आहे, अशा प्रकारे लिहायचं. तिसरा प्रश्न, एक्स अधिक 2y बरोबर वजा 1 2x वजा 3y बरोबर 12. जी दिलं ते आहे असं लिहून घ्यायचं. या ठिकाणी काय दिलेली समीकरणे एक्स अधिक 2y बरोबर वजा 1 2x वजा 3y बरोबर 12 ही दिलेली समीकरणे आहेशी लिहून घ्यायची. त्यानंतर पुढं आपण डीची किंमत काढायची. डी बरोबर डीला काय घ्यायचं, इथं काय नसतं म्हणजे या ठिकाणी 1 असतं. 1 2 2 वजा 3 बरोबर 1 गुणिले वजा 3 वजा 2 गुणिले 2 बरोबर 1 गुणिले 3 3 1 3. आता या ठिकाणी अधिक वजा यांचा गुणाकार वजा येणार वजा. त्यानंतर इथं वजा चिन्ह आहे, बे दोन्ही 4 बरोबर वजा 3 आहेच घ्यायचं. इथं वजा आहे, इथं अधिक आहे, वजा अधिक यांचा गुणाकार वजा 4 बरोबर. या ठिकाणी किती येणार, या ठिकाणी वजा वजाची बेरीज आणि वजा चिन्ह वजा 7. त्यानंतर डी एक्सची किंमत करताना या ठिकाणी किती येणार वजा 1 12 2 आणि वजा 3 अशा प्रकारे घ्यायचं बरोबर. वजा 1 गुणिले वजा 3 वजा
2 गुणिले 12 बरोबर 3 एके 3 इथं वजा चिन्ह आहे, इथं वजा चिन्ह, वजा वजा यांचा गुणाकार अधिक असतो म्हणून या ठिकाणी अधिक 3 लिहिलं. वजा 12 दोन्ही 24 बरोबर या ठिकाणी किती येणार, 24मधून 3 गेले, 24मधून 3 गेले तर 21 येणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे, वजा, म्हणून या ठिकाणी वजा चिन्ह देऊया आपण. त्यानंतर dy ची किंमत आपल्याला काढायची आहे. dy बरोबर dy बरोबर या ठिकाणी काय येणार, या ठिकाणी काय येणार 1 2 वजा 1 आणि 12 अशा प्रकारे येणार बरोबर. 1 गुणिले 12 वजा 1 गुणिले 2 बरोबर 12 एके 12 इथं वजाला वजा आहे सर, बे एक बे या ठिकाणी किती येणार वजा 2 बरोबर. आता या ठिकाणी वजा 12ला 12 आहे सर, इथं वजा 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 अधिक या ठिकाणी किती येणार अधिक 2 बरोबर या ठिकाणी किती येणार 12 आणि 2 14. मग dy ची किंमत किती आली 14 आली. त्यानंतर आपल्याला x ची पहिल्यांदा किंमत काढून घेऊ. dx भागिले d बरोबर या ठिकाणी dx ची किंमत किती आहे तर वजा 21 भागिले d ची किंमत किती आहे वजा 7. मग x बरोबर किती येणार 7च्या पाळीत 21 आहे का तर आहे, किती नंबरला 7 त्रिक 21 इथं वजा आहे, इथं वजा 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 अधिक झालं, x ची किंमत किती आली आपली 3 आली. त्यानंतर y ची किंमत y बरोबर dy भागिले d बरोबर dy किती आहे 14 भागिले d ची किंमत किती आहे वजा 7, 7 दोन्ही 14 म्हणजेच y बरोबर या ठिकाणी किती येणार वजा 2 अशा प्रकारे किंमत येणार. मग आपण खाली काय लिहायचं तर या ठिकाणी खाली काय लिहायचं तर या ठिकाणी एक्स वाय बरोबर 3 वजा 2 ही दिलेल्या समीकरणाची एक सामायिक समीकरणाची उकल आहे. अशा प्रकारे आपण सोप्या पद्धतीनं तिसरा प्रश्न पाहिला. चौथा पाहूया आता. चौथा प्रश्न 6x वजा 4y बरोबर वजा 12 आणि दुसरा आहे 8x वजा 3y बरोबर वजा 2. मग आता या ठिकाणी उत्तरामध्ये लिहिताना दिलेली समीकरणे दिलेली आहेच लिहून घ्यायचं. 6x वजा 4y बरोबर वजा 12, 8x वजा 3y बरोबर वजा 2 हे दिलेले आहे सर लिहून घ्यायचे. त्यानंतर पहिल्यांदा आपल्याला काय किंमत काढतो तर डी ची किंमत काढतो. डी बरोबर डी ची काढताना काय करतो x आणि y ची जे सहगुणक आहे ती या ठिकाणी लिहून घ्यायची. 6 वजा 4 8 वजा 3 आहेची लिहून घ्यायची बरोबर. आता या ठिकाणी तिरकस गुणाकार 6 आणि वजा 3 6 गुणिले वजा 3 वजा कंसामध्ये दुसऱ्या वजा 4 गुणिले 8 बरोबर 6 त्रिक 18 वजा 18 येणार, कारण या ठिकाणी अधिक आहे इथं वजा अधिक वजा यांचा गुणाकार वजा 18 इथं वजाला वजा आहेच. आता 8 चोक 32 आणि इथं अधिक आहे इथं वजा अधिक वजा वजा बरोबर. आता या ठिकाणी वजा 18ला वजा 18 आहेच, इथं वजा इथं वजा 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 अधिक 32 मग बरोबर या ठिकाणी किती येणार, या ठिकाणी 32मधून 18 गेलं तर किती येणार 14 येणार. अधिक 14च काय येणार कारण मोठ्या संख्येला काय चिन्ह अधिक आहे. त्यानंतर डी एक्स बरोबर काय येणार वजा 12 वजा 2 वजा 12 वजा 2 आणि वजा 4 वजा 3 बरोबर वजा 12 गुणिले वजा 3 दुसऱ्या कंसाच्या आधी वजा चिन्ह आणि दुसऱ्या कंसामध्ये वजा 4 गुणिले वजा 2 बरोबर 12 त्रिक 36 इथं वजा इथं वजा 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 यांचा गुणाकार काय येणार वजा येणार वजा हे कंसाच्या बाहेरचं वजा चिन्ह 4 दोन्ही 8 इथं वजा चिन्ह आहे इथं वजा चिन्ह वजा वजा अधिक झालं. मग या ठिकाणी काय येणार 36 वजा 8 मग 36मधून 8 गेले तर किती येणार 28. मग डी एक्सची किंमत किती आली डी एक्स बरोबर 28. त्यानंतर आपल्याला डी वायची किंमत काढायची डी वाय बरोबर. मग डी वायची किंमत काढताना या ठिकाणी काय लिहायचं. आता या ठिकाणी 6 8 वजा 12 आणि वजा 2 बरोबर. आता या ठिकाणी काय येणार 6 गुणिले वजा 2 वजा वजा 12 गुणिले 8 बरोबर 6 दोन्ही 12 इथं अधिक आहे इथं वजा अधिक वजा वजा त्यानंतर तिथलं वजा वजा आहेच 12 8 96 इथं वजा आहे इथं अधिक अधिक वजा वजा बरोबर वजाला वजा 12 आहेच लिहायचं वजा इथं वजा 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 अधिक 96ला 96 आहेच बरोबर. त्यानंतर 12मधून 96मधून 12 गेले तर किती येते 84
मग डी वायची किंमत किती आली या ठिकाणी आपली डी वाय बरोबर 84 किंमत आपली आली. त्यानंतर आपण लास्टला एक्सची किंमत काढायची. एक्स बरोबर डी एक्स भागिले डी. डी एक्सची किंमत किती आहे आपली तर 28 आणि डीची किंमत किती आहे 14. एक्स बरोबर 14 दोन्ही 28. एक्सची किंमत किती आली या ठिकाणी 2 आली. त्यानंतर वायची किंमत काढायची आपल्याला. वाय बरोबर डी वाय भागिले डी. डी वायची किंमत किती आहे डी वायची किंमत 84 आहे भागिले डीची किंमत 14 आहे. वाय बरोबर या ठिकाणी किती येणार 84. मग या ठिकाणी वायची किंमत किती येणार 6 येणार. मग या ठिकाणी शेवट लिहायचं एक्स वाय बरोबर एक्सची किंमत 2 वायची किंमत 6 ही दिलेल्या एक सामायिक समीकरणाचे उकल आहे. आता ह्या 5व्या प्रश्नामध्ये चल वेगवेगळे दिले आहेत. आतापर्यंत कसे चल होते एक्स आणि वाय हे दोनच चल होते. या ठिकाणी यम आणि एन हे चल दिलेले आहेत. तर या ठिकाणी जे दिलेलं आहे ते आयस लिहून घ्या. दिलेली समीकरणे 4m अधिक 6n बरोबर 54 आणि 3m अधिक 2n बरोबर 28 ही दिलेली समीकरणे आहेत. या ठिकाणी मग पहिल्यांदा सुरुवातीला आपण काय करतो डी काढतो. डी बरोबर या ठिकाणी काय लिहायचं 4 6 3 आणि 2 बरोबर या ठिकाणी 4 गुणिले 2 4 गुणिले 2 वजा 6 गुणिले 3 4 दोन्ही 8 वजा 6 18. 18मधून 8 गेले तर या ठिकाणी किती येणार वजा 10 कारण मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे. त्यानंतर आपण डीची किंमत झाल्यानंतर कशाची किंमत काढतो तर डी एक्सची किंमत काढतो. डी एक्स बरोबर डी एक्सची किंमत काढताना जे आता या ठिकाणी डी एक्स आपण देतो प्रत्येक वेळेस पण या ठिकाणी काय लिहायचं इथं कोणतं चल आहे यम आहे म्हणून या ठिकाणी काय लिहायचं यम हे डी एम असं लिहायचं. तर मग या ठिकाणी काय लिहायचं डी एमची लिहिताना 6 54 6 28 आणि 2 अशा प्रकारे लिहायचं बरोबर. 54 गुणिले 2 वजा 6 गुणिले 28 बरोबर. आता या ठिकाणी 54 गुणिले 2 करायचं. जर 54 गुणिले 2 किती येणार 108. जर तुम्हाला असं येत नसेल तर काय करायचं बेचोक 8 आणि 5 दोन्ही 10 म्हणजे किती येणार 108 येणार वजा. आता या ठिकाणी 28 संघ असं येत असेल तर 28चा पाडा असेल तर करायचं नसेल तर काय करायचं 6चा पाडा सर्वांना येतो. तर या ठिकाणी 6 8 48ला 8 हा 4 6 2 12 12 आणि 4 16 बरोबर. 108मधून 168 म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची किती येणार वजा 60 येणार. कारण या ठिकाणी 8मधून 8 गेले तर किती येणार 160. 160मधून 100 वजा केले तर किती येणार वजा 60. अशा प्रकारे मग ही कशाची किंमत येणार डी एमची येणार नाही की डी एक्सची किंमत. आता या ठिकाणी व्हेरिएबल त्यांनी म्हणजे चल त्यांनी बदलून दिलेला आहे. मग त्यानंतर आता या ठिकाणी काय येणार डी एन येणार नाही की डी वाय. डी एन काय येणार या ठिकाणी 4 3 54 आणि 28 असं येणार. त्यानंतर 4 गुणिले 28 वजा 54 गुणिले 3 बरोबर. आता 28 चौक असे करा किंवा 4 8 32 4 3 4 2 8 8 आणि 3 11 वजा. आता या 54 त्रिक 162 असं म्हणा किंवा 4 त्रिकून 12ला 2 हा 4ला 1 5 त्रिक 15 आणि 1 16 म्हणजे किती येणार 162 बरोबर. आता या ठिकाणी किती येणार 162मधून 112 गेलं तर या ठिकाणी किती येणार 50 येणार. आणि या ठिकाणी मोठी संख्या कोणती यातली वजा 162 म्हणजे वजा 50. ही कशाची किंमत आली डी एनची किंमत आली. आता या ठिकाणी डीची काढली डी एमची काढली डी एनची काढली. त्यानंतर आता आपल्याला यमची किंमत काढायची. यम बरोबर काय येणार डी एम भागिले डी. डी एम भागिले डी. डी एमची किंमत किती आहे वजा 60 भागिले डीची किंमत किती आहे वजा 10. यम बरोबर किती येणार 10 सक 60 इथं वजा 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 अधिक आलं. या ठिकाणी एमची किंमत किती आली या ठिकाणी किती आली तर 6 आली. त्यानंतर आपल्याला एनची काढायची. एन बरोबर डी एन भागिले डी बरोबर. डी एनची किंमत किती आहे वजा 50 भागिले डीची किंमत किती आहे वजा 10. त्यानंतर या ठिकाणी किती येणार एन बरोबर 10 पाचशे 50 इथं वजा 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 अधिक एन बरोबर किती आलं तर अधिक 5 आलं. मग आता या ठिकाणी काय लिहिणार तुम्ही यम म्हणून यम एन बरोबर एमची किंमत 6 आहे 6 एनची किंमत 5 आहे. ही
दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल आहे. आता यातील 6वा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न 2x अधिक 3y बरोबर 2. दुसरं x वजा y/2 बरोबर 1/2. म्हणजे या ठिकाणी दुसरं समीकरण आहे ते काय अपूर्णांकामध्ये आहे, त्याला आपण पूर्णांकामध्ये करून घ्यायचं. या ठिकाणी दिलेली समीकरणे काय 2x अधिक 3y बरोबर 2 आणि दुसरं समीकरण आहे x वजा y/2 बरोबर 1/2. हे दुसरं समीकरण आहे. आता या ठिकाणी हे दुसरं समीकरण आहे, त्या समीकरणाला 2 गुणायचं. 2 गुणल्यानंतर काय येणार या ठिकाणी 2x, ह्याला 2 गुणल्यानंतर 2x वजा या ठिकाणी 2 गुणिले y/2 बरोबर 2 गुणिले 1/2 असं येणार. त्यानंतर 2 गुणिले x या ठिकाणी किती येणार 2x, इथं भाग जातो बे एक बे म्हणजे या ठिकाणी वजा y राहणार बरोबर, इथं बे एक म्हणजे 1 राहणार. आता आपल्याला दुसरं समीकरण काय भेटलं 2x वजा y बरोबर 1. हे असं पूर्णांकामध्ये करून घेतलं पाहिजे, तर आपल्याला उत्तर सोडवण्यासाठी सोपं जातं. मग या ठिकाणी डीची किंमत आपल्याला काढायची. डी बरोबर काय येणार या ठिकाणी 2 3 इथलं 2 आणि वजा 1 2 आणि वजा 1 बरोबर 2 गुणिले वजा 1 वजा 3 गुणिले 2 बरोबर बे एक बे, तर वजा इथं अधिक वजा 3 दोन्ही 6 वजा 2 आणि वजा 6 ह्यांची काही बेरीज येते आणि वजा चिन्ह वजा 8 असं उत्तर येणार कोणाचं डीचं. त्यानंतर आपण काढायचं आहे कोणाचं डी एक्स. आता या ठिकाणी काय चल एक्स आहे म्हणून या ठिकाणी आपण एक्स घेतलेला आहे. या ठिकाणी डी एक्सची किंमत घेताना काय येणार या ठिकाणी 2 आणि 1, या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी 1 आहे. 2 1 आणि 3 आणि वजा 1 बरोबर 2 गुणिले वजा 1 वजा 3 गुणिले 1 बरोबर बे एक बे आणि अधिक वजा 2 वजा 3 1 3 बरोबर या ठिकाणी किती आहे वजा 2 वजा 3 यांची काय येणार बेरीज आणि वजा चिन्ह. हे कशाची किंमत आली तर डी एक्सची किंमत आली. त्यानंतर आपण काढायचं आहे डी वाय बरोबर डी वायची किंमत काढताना या ठिकाणी काय लिहायचं 2 1 आणि 2 2 2 2 आणि या ठिकाणी काय लिहायचं वायची घेताना किंमत 2 आणि 1 अशा प्रकारे घ्यायचं बरोबर. 2 आणि 1 यांचा गुणाकार वजा 2 गुणिले 2 यांचा गुणाकार बरोबर बे एक बे वजा बे दोन्ही 4. आता 4मधून 2 गेले तर किती येणार वजा 2, कारण मोठ्या संख्येला काय चिन्ह वजा चिन्ह आहे. मग या ठिकाणी आपल्याला एक्सची किंमत काढायची. एक्स बरोबर एक्सचं सूत्र आहे डी एक्स भागिले डी एक्सची किंमत किती आहे वजा 5 भागिले डीची किंमत वजा 8. या ठिकाणी वजा अधिक होणार, या ठिकाणी भाग जात नाही म्हणून या ठिकाणी काय लिहायचं एक्स बरोबर 5 भागिले 8. कशाची एक्सची किंमत आली. वायची किंमत काय येणार वाय बरोबर या ठिकाणी काय येणार तर डी वाय अपॉन डी भागिले डी बरोबर डी वायची किंमत किती आहे वजा 2 भागिले डीची किंमत किती आहे वजा 8. मग या ठिकाणी बे चौक 8 म्हणजे वाय बरोबर 1 भागिले 4. या ठिकाणी वजा इथं वजा अधिक, मग या ठिकाणी एक्स वाय बरोबर एक्सची किंमत 5 भागिले 8 आणि दुसऱ्याची किंमत आहे 1 भागिले 4. ही दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल आहे.